आज मी तुम्हाला सांगणार आहे भाकरी कशी करायची. वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने 3 प्रकार सांगणार आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक भाकरीमध्ये एक-एक सिक्रेट राहणार आहे. तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला एक ना एका पद्धतीनं नक्कीच तुम्हाला करता येईल. नवीन असाल, भाकरी करता येत नाही, तर बघा ही एक सिक्रेट पद्धत आहे. तुम्हाला वाटत असेल अशी कशी भाकरी करायची? तर चला सुरू करूयात नवीन रेसिपी. बघू शकता तुम्ही कसली भारी फुगलेली आहे ही, एकदम फुटबॉलसारखी. तर अशीच मी जेवढ्याही तुम्हाला सांगणार आहेत 3 प्रकारच्या भाकरी अशाच फुगणार आहेत. एकदम लेयर येणार आहे त्याच्यामध्ये आणि एकदम खमंग भाकरी. तुम्ही नक्कीच करून पहा. केल्याच्या नंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर हे बघा रेसिपी सुरू करण्याआधी सांगते, मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला जर थोडीही मदत झाली असेल, तर मला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर चला सुरू करूयात रेसिपी. बघा सर्वप्रथम तुम्हाला जेवढेही भाकरी करायचे आहेत, तर त्याप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी आपल्याला कोमटपेक्षा थोडं गरम करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे गरम करण्यासाठी. चला लगेच सुरू करूयात भाकरी. तर बघा भाकरीची प्लेट घेतलेली आहे. त्यानंतर पाहिजे तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. एका भाकरीला जेवढं पाहिजे तेवढं पीठ आपण घेतलेलं आहे. त्यानंतर बघा थोडंसं मी मधात खोल केलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं हे पाणी जेवढं कोमट असतं ना, म्हणजे गरम जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे. जास्त चटके लागजेपर्यंत करून घ्यायचं नाही आहे. हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघा मी मळून कसं घेत आहे, व्हिडिओ बिलकुल स्किप करत नाही आहे मी, कारण तुम्हाला प्रत्येक छोटी छोटी गोष्ट समजायला पाहिजे. त्यामुळं व्हिडिओ थोडा मोठा होईल. पण प्रत्येक तिन्ही भाकरीमध्ये सिक्रेट 3 पद्धत आहेत. तर 100% तुम्हाला भाकरी येत नसतील, तर एकदम छान कडक करायच्या असतील कडक करू शकता, मऊ करायच्या असतील मऊ करू शकता आणि फुटबॉलसारख्या एकदम फुगलेल्या भाकरी होणार आहेत. तर बघा हे बघा अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे पीठ. हे बघा, हे बघा अशा पद्धतीनं जे आपला हात असतो ना, हाताचा पंजा असतो ना, तर त्यांनी असं आपल्याला प्रेस करायचं आहे. प्रेशर देऊन प्रेस करून व्यवस्थित पीठ हे बघा एकजीव करून घ्यायचं आहे पीठ. हे बघा अशा पद्धतीनं 2 मिनिट, कमीत कमी 2 मिनिट तरी अशा पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघा पूर्ण हे बघा असं करायचं. थोडं थोडं पाणी घ्यायचं, पाणी टाकायचं आणि बघा हाताच्या पंजाने प्रेस देऊन अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे. कसं समजायचं की भाकरीसाठी पीठ परफेक्ट झालेलं आहे? तर बघा हे असं असं प्रोसिजर एकसारखी सुरू ठेवायची. ज्यावेळेस एकदम असं चिकट होतं ना पीठ, तर त्यावेळेस समजायचं. बघा हे बघा अशा पद्धतीचं थोडंफार चिकट होतं, तर तेव्हा समजायचं की परफेक्ट पीठ झालेलं आहे. तर चला आपण आता भाकरी थापून घेऊयात. आणि हो, पीठ चाळून घ्यायचं आहे, ते मी दाखवण्यात आलेलं नाही आहे. पीठ आधी तुम्ही चाळून घ्या. बघा पीठ परफेक्ट झालेलं आहे. तर हे बघा हातात घेतलेलं आहे मी. थोडं पाणी लावून हाताला घ्यायचं. त्यानंतर अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला. बघा जसं मी करत आहे. हे बघा असं. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला प्लेटीवर पीठ टाकायचं आहे आणि बघा हे बघा ठेवलेली आहे मी यावर. त्यानंतर थोडंसं वरून पण पीठ टाकायचं आहे आणि बघा अशा पद्धतीनं आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे. हे बघा या साईडने आपल्याला प्रेशर द्यायचे. थोडं थोडं अलगदचं अलगदचं थोडंसं प्रेशर देऊन आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे. बघा हे बघा अशा पद्धतीने. आणि साईडनी बघा मी दुसरा हात लावलेला आहे, ज्यामुळं ना असे त्या साईडनी बारीक बारीक हे पडणार नाहीत. हे बघा अशा अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला. क्रॅक पडणार नाहीत साईडनी. व्यवस्थित गोलही भाकर होईल. हे बघा आणि त्यामुळं तो बाजूला हात लावलेला आहे. त्यानंतर एवढं झाल्याच्या नंतर ना हे बघा अशा पद्धतीने असं करून अशा पद्धतीने फिरवतात. हे बघा अशा पद्धतीने फिरवतात. तर तुम्हाला हे जमत नसेल तर बघा अशा साईडनी हे बघा असं फिरवतात. म्हणजे आपली भाकर मोठी होईल आणि व्यवस्थित गोलही होईल आणि पतलीही होईल. हे बघा ही पहिली पद्धत आहे.
तर त्यानंतर बघा साईडनी एकदम पतलं पतलं करायचे आणि मधात पण थोडं प्रेस करून घ्यायचे. तर ही पहिली पद्धत आहे. तर दुसरी पद्धतही दाखवणार आहे. दुसऱ्या पद्धत पण एक सिक्रेट आहे. तर बघा चला वरती टाकून घेऊयात. बघा हे बघा खालच्या साईडनी मी कसं तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनं करायचं. हे बघा असं खालच्या साईडनी घ्यायचे. या हातावर असं टाकायचे आणि अद्दर उचलून दुसरा हात खाली लावायचा आहे आणि हळून जसं आपण लहान लेकरांना उचलतो ना तसं हळून स्लो एकदम नाजूक हातांनी असं आपल्याला टाकून द्यायचं आहे तव्यावर. तवा आपला गरम झालेला आहे. तर एकदम फुल करायचं नाही आहे सुरुवातीला, कमीच करायचे कारण आपण आधी तापून घेतलेला आहे तवा. आणि त्यानंतर आपल्याला आता पाणी लावायचं आहे. हे बघा पाणी लावलं. जास्त पाणी झालं असेल टाकताना घाबरू नका. सगळं आधी सगळीकडे लावून घ्या आणि लगेच पाणी लावून घ्या. हे बघा नंतर पाणी असं काढून घेऊ शकता तुम्ही. लगेच पाणी लावा. जास्त वेळ जर झाला ना तर भाकर पोळती तुम्हाला चटके बसू शकतात. त्यामुळं पाणी लावून घ्यायचं. बघा स्किप करत नाहीये मी. थोडा वेळ ठेवा असंच. हे बघा थोडीशी पचू द्यायची भाकर आणि त्यानंतर आपल्याला साईडनी हळूहळू बघा ही बघा थोडीशी इतका वेळ झाल्याच्या नंतर हे बघा साईडने असं आपल्याला काढून घ्यायचे. सगळ्या साईडनी काढून घ्यायचं आहे बघा जसं मी काढून घेत आहे तसं. आणि त्यानंतर अशी वरती बाजू करून त्या साईडने आपल्याला अशी पलटून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीनं पहिली भाकर झालेली आहे. आता व्यवस्थित सगळीकडून भाजून घेऊयात. खालच्या साईडनी पण आपल्याला व्यवस्थित पचू द्यायचं आहे म्हणजेच भाजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ती हळून काढायची आहे बघा असं आणि पलटून घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी कमी आचेवर किंवा मीडियम आचेवर ठेवायचं आहे. त्यानंतर हे बघा हळूच अशी फुगते ती. तर ज्या साईडनी फुगत आहे त्या साईडनी थोडं थोडं प्रेस करून आपल्याला सगळ्या साईडनी फुगून घ्यायचं आहे. हे बघा दाखवते मी तुम्हाला. बघा या साईडनी मी प्रेस करत आहे. हे बघा असं. तर सगळ्या बाजूनी ती फुगून जाते. काही काही जागून ती ही हवा निघून जाते या साईडनी. ज्या साईडनी थोडंसं निघालेलं असेल त्या साईडनी बघा. तर त्या साईडला प्रेस केले ना तर भाकर फुगून जाते बघा. पलटून टाकलेली आहे मी. हे बघा अशा पद्धतीनं भाकर एक झालेली आहे. लगेच दुसरी पद्धत करूयात आपण. बघा सेम पद्धत घेतलेली आहे मी प्लेट. त्यानंतर थोडंसं आधीचं उरलेलं होतं पीठ ते घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला जर भाकरी येत नसतील तर कमीच पीठ घ्या सुरुवातीला. कमी भाकरीनं कमी पिठाने ट्राय करा. त्यानंतर हळूहळू मोठी करू शकता तुम्ही. कमीच पीठ घ्यायचे बघा. त्यानंतर हे बघा मधातली बाजू मी खोल केलेली आहे. आणि त्यानंतर एक सिक्रेट पद्धत म्हणजे 1 टेबलस्पून मी इथं टाकणार आहे गव्हाचं पीठ. हे बघा ज्यामुळं जर तुम्ही नवीन शिकाऊ असाल ना तर सुरुवातीला हे ट्राय करा. ज्यामुळं तुमची जी भाकरी आहे ती असं क्रॅश होणार नाही, रॅशेस पडणार नाहीत आणि ती तुटणार नाही. जेव्हा तुम्ही हातावर घेऊन पलटवता किंवा हातावर घेऊन तव्यावर अलगद टाकता तर त्या ठिकाणी पण तुटणार नाही आणि थोडीशी चिकट होईल. ज्यामुळं फिरवायलाही तुम्हाला सोपी जाईल. तर हे नेहमीसाठी नका करू. आणि यामुळं काही चव बदलत नाही. थोडंसं 1 टेबलस्पून पीठ टाकल्यामुळं. पण तरीही जोपर्यंत तुम्हाला येत नाही, जोपर्यंत तुम्ही परफेक्ट शिकत नाहीत, तर तोपर्यंत तुम्ही ट्राय करण्यासाठी असं करू शकता. तर ही दुसरी सिक्रेट पद्धत आहे. तर सेम प्रोसिजर आहे. जसं मी सुरुवातीला सांगितले तसंच पीठ मळून घ्यायचे. बघा पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं हाताला पाणी लावायचे व्यवस्थित सगळीकडून. आणि त्यानंतर सेम प्रोसिजर हे बघा असं करायचं. त्यानंतर प्लेटीवर आपल्याला कोरडं पीठ टाकायचं आहे. परत तेच प्रोसिजर जशी मी सुरुवातीला सांगितली होती तशी करून घेऊयात. बघा जर तुम्हाला ती तशी करता येत नसेल, जसं मी सांगितली होती पहिल्यांदा हे बघा अशा पद्धतीनं करता येत नसेल, तर तुम्ही हे बघा असं थोपून-थोपूनही करू शकता. हे बघा अशा पद्धतीनं. हे बघा अशा पद्धतीनं. अशा पद्धतीनं करत-करत ती गोल होऊन जाईल. हे बघा अशा पद्धतीनं करू शकता. दुसरा हात न लावता आणि एक हाताने गोल-गोल न फिरवता अशा पद्धतीनं खालच्या साईडने पीठ टाकायचे आणि थापून-थापून अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. सुरुवातीला बघा फक्त बोटांनी तुम्हाला
प्रेस करून हळू स्लो स्लो प्रेस करून बघा बोटांनी थोडंसं पीठ टाकायचे बोटावर, म्हणजे ते तुमच्या बोटाला चिटकणार नाही. खाली तर पीठ आहेच, तर ज्यामुळं ती प्लेटीला पण चिटकणार नाही. तर हाताने बघा असं प्रेस करायचे स्लो स्लो आणि त्यानंतर मध्यभागी थोडं प्रेस करायचे. तर बघा हाताची बोटं उठतात, हे बघा असे. तर त्यामुळं ती दिसू नयेत त्यामुळं थोडंसं पीठ घेऊन, कारण ती फुगल्यानंतर ना ती थोडे थोडे बोटं दिसतात. तर आपल्या पंजांनी थोडं थोडं अलगदचं प्रेस करायचं आहे. तर झाली आपली परफेक्ट भाकर दुसरीही. तर चला आपण भाजून घेऊयात. काठ बघू शकता तुम्ही, हे बघा किती छान पतला झालेला आहे. तर वरी टाकून घेऊयात. बघा अलगद आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं. हे बघा असं झालं, घाबरू नका. आपल्याला ना काय करायचे सांगते मी तुम्हाला. जरी टाकताना सुरुवातीला असं होत असतंच. असं झाल्याच्या नंतर घाबरायचं बिलकुल नाही. हे बघा अशा साईडनी थोडंसं आतमध्ये घालून ना असं प्रेस करायचं, बस संपलं. तर चला आपण पाणी फिरून घेऊयात. व्यवस्थित पाणी फिरवून घ्यायचं, जसं मी आधी सांगितलं तसं. त्यानंतर दोन्ही साईडने शेकून घ्यायचं. बघा पाणी जास्त झालं, घाबरू नका, हरकत नाही. ते पाणी असं काढून घ्या. लगेच पाणी फिरवून घ्या, नाहीतर नंतर चटके बसतात. परत आपण ही शेकून घेऊया. तर तिसरी आणि एक युनिक पद्धत सांगणार आहे भाकरीची. तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण नवीन शिकाऊ असाल आणि बिलकुल भाकर जमत नसेल तर ती प्रोसिजर वापरा. नेहमीसाठी नाही, पण शिजेपर्यंत नक्कीच वापरा. भाकरी काढून घेऊयात. दुसरी पद्धत सांगते लगेच. सेम प्रोसिजर आहे. सुरुवातीला पीठ घ्यायचं आहे, पाणी टाकायचं आहे, जसं मी सांगितले तसं मळून घ्यायचं आहे. बघा छान मळून झालेलं आहे. अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोरडं पीठ टाकायचं आहे बघा खालच्या साईडनी. आणि सिक्रेट पद्धत म्हणजे आता आपल्याला यावरती जे मेन कापड आहे ना ते ठेवायचं आहे. अगदी स्वच्छ धुवून, पुसून, थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही. बघा काही मला कमेंट करतील, की अशी भाकरी करतात का? पण जर शिकाऊ असाल, तर जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट फिरवता येत नाही, फिरवताना तुटती भाकर, तर बघा अशी पद्धत करा तुम्ही. म्हणजे काही खूप ट्राय केलं ना, मी सुरुवातीला जेव्हा करत होते, तर मला खूप हे झालं, की खाली पीठ टाकलं ना, तरी भाकर फिरत नव्हती आणि फिरवू लागलं ना, तर ती भाकर खाली चिटकत होती. तर त्यामुळं मी खूप परेशान झाले होते. तर त्यामुळंच मी ही पद्धत नवीन काढलेली आहे. बघा अशा पद्धतीनं केलात ना, भाकरी फिरणार पण, खाली चिटकणार पण नाही. थोड्या-थोड्या वेळाने फक्त हे बघा अशा पद्धतीनं करून खाली थोड्या-थोड्या वेळाने हे बघा तुम्हाला पॉलिथिनला म्हणजेच मेन कापडाला धरून असं काढायचं बघा, असं. आणि त्यानंतर पीठ टाकायचे, यावरती पीठ टाकायचे आणि परत भाकरी थापायची आहे. बघा, थोड्या-थोड्या वेळाने ही प्रोसिजर करायची आहे. हे बघा अशी, परत तीच प्रोसिजर. तर जे नवीन आहेत, ज्यांना बिलकुल भाकरी जमत नाही, त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आणि उपयोगाची पद्धत आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आणि हो, केल्याच्या नंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण जी नवीन आहात तुम्ही, तुम्हाला बिलकुल भाकरी जमत नाही, तर फक्त तुम्हाला परफेक्ट बनजेपर्यंत हे यूज करा. तर ही तिसरी सिक्रेट पद्धत. बघा, पॉलिथिनला धरून हे बघा असं मेन कापडाला धरून असं काढायचे आणि हे वरती पीठ टाकायचं आणि हे बघा असं. मी स्किप बिलकुल केलेलं नाहीये, कारण तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, मोठा व्हिडिओ झाला हरकत नाही, पण तुम्हाला परफेक्ट समजायला पाहिजे, त्यामुळं मी स्किप केलेलं नाहीये. हे बघा एकदम पतली करू शकताय तुम्ही, जसं सांगितलं तसं. तुम्हाला पंजानी प्रेस करता नाही येत, बोटांनी प्रेस करा सरळ. हे बघा असं. असं काढता येत नाही भाकर, तर सरळ पॉलिथिनला धरायचं, मेन कापडाला धरायचं आणि तुम्हाला सांगते बघा शेवटी. बघा मध्यभागात थोडं-थोडं नंतर प्रेस करायचं आहे, असं अशा पद्धतीनं. हे बघा, हे बघा अशा पद्धतीनं मेन कापडाला धरायचे. बिलकुलही तुटणार नाही आणि व्यवस्थित फिरणार पण, खाली चिटकणार पण नाही. हे बघा अशा पद्धतीनं काढायचे. हे बघा अशा पद्धतीनं काढायचे. हळूसं वरती घ्यायचे आणि खाली हात हे बघा असं. चला वर टाकून देऊयात. हे बघा असं वरती टाकलेलं आहे. तर परत आपल्याला लगेच पाणी फिरवून घ्यायचे, ज्यामुळं जास्त चटके बसणार नाहीत.
बघा पाणी लावून झालेलं आहे. 1-2 सेकंद थांबायचं आहे. त्यानंतर पलटून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाकर पलटवलेली आहे बघा. मीडियम आचेवर गॅस आहे. एकदम मस्त फुगलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता. एकदम खमंग झालेली आहे आणि कशा पद्धतीने केली तुम्हाला तर माहीतच आहे. तर नक्कीच तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच माझे नवीन-नवीन विविध रेसिपीज, युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा, मस्त राहा, एन्जॉय करा आणि माझे नवीन-नवीन रेसिपीज पाहत राहा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.